ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वंदे शांति सागरम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकोती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समर्थ कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भवेजी हो, आज रविवारचा दिवस आणि विशेष प्रवचन। एक गोष्ट लक्षात घ्या, एका विशेष विषयावर आपल्याला आज विशेष रूपाने चर्चा करायची आहे, कारण की ही घटना आणि ही गोष्ट सगळ्यांसाठी आवश्यक आहे। आज जे जग आहे ते अतिशय वेगानं बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या जगामध्ये 3 गोष्टींचा जर दुवा एकत्र आला तर या जगामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। आज सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या अंतरानं बदलत चालल्या आहेत, सगळ्यांच्या मध्ये थोडा थोडा बदल होत आहे आणि सगळ्या अवस्थेमध्ये सुद्धा थोडा थोडा बदल होत चाललेला आहे। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक मुख्यतयाने बदल आपल्याला दिसत चाललेला आहे। जे युवक आणि युवती आहेत त्या युवक आणि युवती धर्मापासून बाजूला होत असलेले दिसत आहेत। काय म्हणाले बघा, मी कान उघडे ठेवून ऐका। युवक युवती असतील, लहान मुलं असतील, ही धर्मापासून किंवा ठराविक मधल्या अवस्थेमध्ये असलेले पती पत्नी सुद्धा असतील, ते बरेच जण धर्मापासून बाजूला होताना आपल्याला दिसत आहे। आणि या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीवर आणि जैन धर्म आणि युवक या गोष्टीवर मला आज चिंतन करायचं आहे। आज ही काळाची गरज बनत चालली आहे, कारण की प्रत्येक व्यक्ती आहे तो बाजूला चाललाय धर्मापासून। याचा अर्थ त्या व्यक्तीचा दोष आहे असं 3 काळात होऊ शकत नाही। दोष कुणाचा असेल तर त्या व्यवस्थेचा दोष आहे। आजपर्यंत त्या व्यक्तीला निश्चित रूपाने त्या व्यवस्थेनं काय काय दिलं त्याच्या माध्यमातून या समाजामध्ये आणि जगामध्ये वेगवेगळे बदल दिसायला लागले। याच्याविषयी मला चिंतन करायचं आहे।
बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्ही आजपर्यंत ज्या विषयापर्यंत पोचला नाही त्या विषयापर्यंत तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे मला. आज बरेच तरुण जे असतील, युवक युवती असतील, तरुण पती पत्नी असतील, आज बरेच जण धर्मापासून बाजूला चाललेत. याचं मूळ कारण काय असेल तर याचं मूळ कारण 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, यामध्ये पहिली गोष्ट काय असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी काही लोक जे धर्म करतात त्यांच्या वृत्ती आणि चारित्र्यामध्ये बदल आहे म्हणून पहिली गोष्ट आहे. आता हे समजावून सांगताना सांगतो मी. दुसरी गोष्ट कोणती असेल तर आज निश्चित रूपानं समाज आणि समाजाची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये कार्य करणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तींच्याकडून काही गोष्टी मिळतात त्याच्यामुळं. तिसरी गोष्ट आहे बदललेली अवस्था आणि बदललेल्या अवस्थेसमोर राहून आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये बदल न करणे, ही तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट काय असेल, सत्संस्कार आणि सत संपर्काचा अभाव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या 4 गोष्टीवर आपल्याला विशेष रूपानं ध्यान देणं आवश्यक आहे. आज ज्या बदललेल्या अवस्थेमध्ये आज मी गावागावामध्ये फिरत असताना, वेगवेगळ्या नगरामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जात असताना बऱ्याच बदलांना आम्ही सामोरे जातोय आणि बऱ्याच बदलांना आमच्या डोळ्याने आम्ही बघतोय. तर एक गोष्ट लक्षात आहे, ते बघत असताना बऱ्याच वेळा दुःख आणि बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला येत जातोय. मला एक दृष्टिपात एका गोष्टीवर करायचा आहे. पहिलं जे कारण सांगितलं की धार्मिक जे लोक आहेत त्यांच्या वृत्ती आणि चारित्र्यामध्ये बदल असणे, याच्यावर विशेष चिंतन करायचं आहे मला. आज बरीच लोक नुसतं युवकच सोडा, पती पत्नी सोडा, श्रावक श्राविका सोडा, सगळ्यांच्यातच हा बदल का वाले, ही 4 कारणं जैन समाजामध्ये सगळ्यात मुख्य प्रामुख्यानं समोर यायला लागल्यात. म्हणून बरीच लोक धर्मापासून बाजूला चालल्यात. हे मला सांगायचं आहे प्रकर्षानं. पहिलं कारण आहे काय की काय पहिलं कारण आहे, याचं मूळ कारण धार्मिक लोक धर्माचा, ज्यांना धर्माची माहिती आहे, धर्माचं ज्ञान आहे, ते फक्त धर्म पेंडॉल किंवा धर्म मंदिरमध्ये येऊन धर्म करतात, आपल्या आचरणात धर्म आणत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे बघून नवीन लोक कोण तर बघितला, समजा असा एक व्यक्ती आहे की त्याला धर्माचं काहीच माहीत नाही आणि तो समजा युवक जर धर्मामध्ये आला आणि तो बघितला हा व्यक्ती धार्मिक आहे, परंतु इथं वागताना महाराजांच्या समोर किंवा मंदिरात तो धार्मिक असलेलं दाखवायला आहे आणि त्याचं समाजात गेल्यावर आचरण आहे ते वेगळं आहे, हे बघितल्यानंतर ते युवक म्हणतात ह्या धर्मात यायलाच नको, कशाला धर्म पाहिजे मला, ह्यांचं इथे एक वागायला, तिथे एक वागायला, तिथे एक वागायल्यात. ही पहिली धर्मामध्ये पहिल्यात सगळ्यात मोठी चूक आहे युवक युवती किंवा श्रावक श्राविका किंवा लोक धर्मापासून बाजूला जाण्याची. आणि असं होतंय, मी सुद्धा बघितले. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती असून दे, कुठलाही श्रावक असून दे, कुठलीही युवक असून दे, कुठलीही युवती असून दे किंवा कुठलीही लहान मुले असून देत, त्यांच्या समोर एक आचरण आणि नाही बाहेर एक आचरण कधी करू नका, हे तुम्हाला सांगालोय. कळलं? पहिलं कारण आहे, महत्वाचं आहे. आज ती बघितल्यानंतर ती मुलं काय म्हणतात, आम्हाला धर्म माहित नाही, चांगलंच आहे. हे धर्म करताना वागताना एक वागतात, आचरण करताना एक करतात आणि बाहेर गेल्यावर एक वेगळं आचरण करतात. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि आज ज्यांना धर्म माहिती आहे ते तर धर्माला एवढे वेटीच धरतात की धर्माला एवढे वेटीच धरतात, निश्चितपणे धर्म अशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा पद्धतीने एवढा मोठा डोंगर उभा करतात की ती नवीन लोक भीतीतच, नकोच आम्हाला. ही गोष्ट कधीही कळू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जर या क्षेत्रामध्ये बदल करायचा असेल आणि जैन धर्माला, सगळ्या जैन धर्मातील सगळ्या श्रावक श्राविकांना, युवक युवतींना, मुलांना मुलींना धर्माशी जोडणं आवश्यक आहे, तर ही प्रवृत्ती समाजातील काढून टाकणं आवश्यक आहे. आणि या प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीमधून सुद्धा त्या सगळ्या प्रवृत्तींचा नाश करणं आवश्यक आहे. त्याच वेळी समाजामध्ये बदल होईल. आज समजा मी आचार्य सन्मत महाराजांचे एक वाक्य कायम सांगतोय बघा, कायम सांगत असतोय. सन्मती सागर महाराज जे आहेत ते पहिला आचार्य सन्मत महाराज आम्हाला कायम म्हणायचे. तुम्हाला मी परवा सांगितले, मी प्रवचनात आठवते बघा. आता सगळी रविवार दिवशी लई जण आहेत नवीन नवीन, सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे.
आचार्य महाराज कायम म्हणायचे की सन्मत सागर महाराजांच्याकडे बऱ्याच नाही सुना यायच्या आणि सुना मग काय म्हणायचे आचार्य महाराजांना, महाराज आमची सासू तुम्हाला लई चांगली दिसते, तिची वावा गुणगान तुम्ही गाताय, परंतु घरात येऊन तिचा अवतार बघा की कशी वागते, तुमच्या पुढे एवढं चांगलं चांगलं सगळं दाखवत्या. मला हे ह्या कुत्सित भावनेनं सांगायचं नाही. मला सांगायचं काय, जे धर्म करणारे व्यक्ती आहेत त्या धर्म करणाऱ्या व्यक्तींचं आचरण इथं सुद्धा असंच असायला पाहिजे आणि बाहेर गेल्यावर, घरात गेल्यावर, बाजारात सुद्धा तसंच असायला पाहिजे. आम्ही काय करतोय माहिती काय, इथं एक वागतोय, मंदिरात एक वागतोय, घरात एक वागतोय, बाजारात एक वागतोय आणि पाहुण्यांच्यात गेल्यावर तिसरंच. त्यामुळे युवक लोकांची नाही आणि तरुण लोकांची नाही इकडे येण्याची इच्छा नाही. हे पहिलं कारण आहे समाजामध्ये न येण्याचं तरुण युवक, हे पहिलं कारण आहे. म्हणून मी जैन धर्म आणि युवा या विषयावर आजचा विषय निवडलाय की सगळे श्रावक. आणि युवा म्हणजे नुसता ज्यांचं लग्न झालं नाही, कमी वयात आहे तेच युवक नाही हो. खरा युवा कोण असेल, ज्याच्यामध्ये उत्साह आहे आणि ज्याच्यामध्ये कायमपूर्वी शक्ती संचार आहे, तो खरा युवक आहे. 80 वर्षाचा म्हातारा आजा जरी असला आणि त्याच्यामध्ये उत्साह असल्यावर आणि सगळ्या करायच्या इच्छा असेल आणि शक्ती त्याच्यामध्ये विद्यमान असेल तर सुद्धा युवकच आहे. आणि तरुण युवक आहे समजा 15 वर्षाचा, 16 वर्षाचा, 20 वर्षाचा, परंतु त्याच्याकडे उत्साह नाही, शक्ती नाही, तो सुद्धा म्हातारा आहे. काय म्हणलो, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि मी तर माझ्या अवस्थेमध्ये युवकाची व्याख्या करताना अशा पद्धतीनं करतोय. मी स्वतः माझ्या शब्दातून, माझ्या चिंतनातून निघलेले युवकाविषयीचे शब्द आहेत. खरा युवक कोण असेल, तो म्हातारा आहे, तरुण आहे, वय किती आहे हे बघण्याची आवश्यकता नाही. खरा युवक कोण आहे, युवक मध्ये 3 शब्द आहेत, यु, व आणि क. यु याचा अर्थ आहे युधिष्ठर, व याचा अर्थ आहे वशिष्ठ आणि क याचा अर्थ आहे कर्ण. खरा युवक कोण असेल, ज्याच्याजवळ युधिष्ठराची धर्मपारायणता आहे, ज्याच्याजवळ वशिष्ठाची ज्ञानोपासना आहे आणि ज्याच्याजवळ कर्णाची दानशूरता आहे, तो खरा युवक आहे. वय कमी म्हणून युवक होत नाही. त्याच्याजवळ धर्मपारायणता असायला पाहिजे, ज्ञानोपासना असायला पाहिजे आणि त्याच्याजवळ दानशूरता सुद्धा असायला पाहिजे, तो खरा युवक आहे. 80 वर्ष जरी झालेला असेल, 75-70 वर्ष झालं असेल आणि त्याच्यामध्ये हे 3 गुण असतील तर तो खरा युवक. उत्साह, शक्ती बी असायला पाहिजे. आणि युवक एक अशी घटना आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, एवढी शक्ती असते आणि त्या घोड्यांना लगाम नसतोय. मी कायमस्वरूप सांगतोय, समाजामध्ये क्रांती करायची असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. युवकांची शक्ती, वृद्धांची युक्ती आणि महिलांचं समर्पण. या 3 गोष्टी एकत्र आल्या तर प्रत्येक समाजामध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. काय म्हणलो मी प्रत्येक गावात गेल्यानंतर एक विशिष्ट घटना सांगतोय की प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असं बांधायचं. तुमच्या इथे मंदिर आहे, तुम्ही म्हणणार महाराज दुसरं मंदिर बांधणार आहे काय? नाही, एक मंदिर असं बांधायचं आहे, त्या मंदिराचा पाया कोण असायला पाहिजे माहिती काय? त्या मंदिराचा पाया हे वृद्ध लोक असायला पाहिजे. त्या मंदिराच्या निश्चितरूपानं जे भिंती आहेत त्या महिला असायला पाहिजेत आणि त्या मंदिरातली जी मूर्ती आहे ती युवक युवती असायला पाहिजेत आणि त्या मंदिराचा कळस आहे ती पाठशाळा असायला पाहिजे. असं एक मंदिर बांधायला पाहिजे. त्यावेळी त्या गावामध्ये प्रभावना आणि धर्म टिकू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आमच्याकडं आमच्या भागात काय झाले माहिती, सगळ्या जिथं जैन समाज आहे तिथं काय झाले माहिती काय, एकाची तोंड इकडं, एकाची तोंड इकडं, एकाच तोंड इकडं, एकाच तोंड इकडं, एकाच तोंड इकडं. 3 काळात एकत्र यायला तयार नाही. ह्यो म्हणतोय, त्यो म्हणतोय, त्यो म्हणतोय, त्यो म्हणतोय. सगळीजण आपापल्या प्रमाणे कारभार करल्यात. त्यामुळे घोळ उठतोय. ज्यावेळी सगळा समाज एकत्र येणार आहे त्यावेळी समाजामध्ये जी क्रांती होणार आहे ती क्रांती कोणी व्यक्ती 3 काळामध्ये रोखू शकत नाही. ती क्रांती करणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळे युवक युवती, लहान मुलं मुली, श्रावक श्राविका आणि वृद्ध लोक सुद्धा सगळे एकत्र असायला पाहिजे. त्यावेळी समाजामध्ये क्रांती होणार आहे. कुणाची भेद आणि कुणामध्ये तंट भांडण आदी गोष्टी नसता सगळे एकत्र राहणं आवश्यक आहे. तरी गिजवणे चांगलं आहे, लई चांगले, अशा कोणत्या गोष्टी नाहीत सोडा. आणि गिजवण्याचं सगळ्यात जास्त मला आवडलेलं काय गोष्ट माहिती काय, जरी गिजवण्याच्या माणसांच्यात राजकारण असलं तरी ते नाही मंदिरच्या बाहेर काढून राजकारण येतं. मंदिरात येताना राजकारण डिलीट, हे चांगलं आहे. सगळ्यात मोठी बाब, आजपर्यंत एवढ्या गावात फिरले कुठल्या गावात भेटलं नाही, गिजवण्यात भेटलं. कारण की आजपर्यंत बऱ्याच गावात फिरते, प्रत्येक मंदिरात सुद्धा राजकारण पोहोचले.
परंतु गिजवण्याचे सगळ्या आणि बुजुर्गांना बी आणि युवकांना बी माझं हे सजेशन आहे, महिलांना आणि युवतींना सुद्धा सजेशन आहे, ही जी गोष्ट आहे अशीच तुम्ही कायमस्वरूपी ठेवा, तुमच्यातनं कधीही धर्म लोप पावणार नाही. लिहून ठेवा, ही गोष्ट महत्वाची आहे. आज सगळ्यात जास्त कशामुळे ऱ्हास व्हायला धर्माचा, याचं मूळ कारण आहे, पहिला मी सांगितलं की आपली प्रवृत्ती आणि चारित्र्य ही गोष्टी सगळ्या ठिकाणी ठेम ठेवणं आवश्यक आहे. बघा, ही सगळ्यात आवश्यक बाब आहे. आज मला एक सांगा, सगळ्यात महत्वाची बाब काय असेल? आज सगळ्या ठिकाणी सगळ्यात गोष्टी काय जर बिघडत असतील, आज धर्मामध्ये राजकारण यायला लागले नाही, ते सगळ्यात जास्त बिघडाले. परंतु मी पहिला सांगितलं, गिजवणे ह्यापासून बाजूला आहे, त्यामुळे चांगलं आहे. आणि ते कधीच आणू नका, माझी विनंती समजा. कधीच या धर्मामध्ये राजकारण येता कामा नये. तुमचं राजकारण काय असेल, मंदिरच्या बाहेर पेंडालच्या बाहेर जावा, काय करणारे करा, आशीर्वाद. कोण येतील त्यांचं स्वागत, न येतील त्यांच्या शिवाय, कोण बी येऊन देत, सगळ्यांना आशीर्वाद. आमचं तर हेच आहे. आम्ही पहिला सांगितलं, तुम्ही वंदा अथवा निंदा, धर्म प्रवानी करणं आमचा धंदा. तुम्ही आम्हाला वंदन करा न करा, निंदा आमची केला तरी पाठीमागं काय फरक पडत नाही आमच्यावर. आमचा धंदा एकच आहे, धर्म प्रभावने करणे आमचा धंदा आहे. त्यामुळे काय आमच्यावर फरक पडत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जी समाजाची चुकीची बाजू असेल, जी समाजामध्ये श्रावक श्राविकांची चुकीची बाजू असेल, ती निदर्शनानं मांडणं आवश्यकच आहे. म्हणून मी सांगितले, धर्म, युवक आणि श्रावक श्राविका हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज बऱ्याच जणांच्या युवकांच्या मनामध्ये हे निचुरबानं कल्लोळ चालू आहेत, मनामध्ये गोंधळ चालू आहे, म्हणून ते युवक धर्मापाशी येऊन झाले. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक. दुसरी बाब कोणती असेल, मी पहिला सांगितलं, कोण धार्मिक व्यक्ती आहेत त्या धार्मिक व्यक्तीने पहिला सावधान व्हा. कोण कोण धार्मिक म्हणून आपल्याला शिक्का मारून घेतल्यात, सांगाले हो, डायरेक्ट माघारी बोलणे सिस्टीम नाही आपल्याकडं. सरळ सरळ सगळ्यात भारी असते. पाठीवर वार कधी करायने, समोरासमोरनं वार करायचा. का सांगाले? कारण की एक गोष्ट क्लिअर, सगळ्या गोष्टी क्लिअर, कुणाला फसवाफसवी काही गोष्टीच नाही. का सांगाले? ज्यांनी धार्मिकतेचा शिक्का आपल्यावर मारून घेतलाय त्यांनी पहिला सावधान राहायचं आहे की आपलं आचरण धर्मामध्ये, मंदिरमध्ये आल्यावर वेगळं आणि घरात गेल्यानंतर बाजारात गेल्यावर वेगळं करायचं, सगळ्या ठिकाणी सेम ठेवायचं. तर बऱ्याच माणसांना तुम्ही धर्माशी जोडू शकता. तुम्हीच, मी जोडण्याची आवश्यकता नाही, तुम्हीच जोडू शकता. आज बरीच मुलं मुली, एक बघा, मुलं मुली नाही कधी कधी तुम्हाला प्रश्न बी करत असतील, असं वागताय तसं वागताय, हे करताय ते करताय, तुम्हाला करत बी असतील. का करल्यात याचं चिंतन कधी केलंय तुम्ही? त्या मुलांचा काही दोष नाही. मुलं हे सगळं बघतात आणि बघितल्यानंतर ते युवक असल्यामुळे जोशीत गाडी असतात, कारण की लगामच नाही त्यांना, लगेच घोडं उधळलेच. नाही म्हणल्यावर नाही, मी येणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, अशी एक घटना सांगतो तुम्हाला. आजपर्यंत तुमच्या जीवनात बऱ्याच मोठ्या माणसांना सुद्धा ही घटना माहीत नसेल, मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लाला लजपतराय तुम्हाला माहीत असेल, नाव ऐकलंय? लाला लजपतराय हे प्रसिद्ध नाव आहे. त्याच्या पुढची माहिती सांगितलं तुम्हाला धक्का बसेल. लाला लजपतराय हे जैन होते. आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नाही. लाला लजपतराय हे दिगंबर जैन होते. परंतु एक दिवस ज्यावेळी तुम्ही छोटे होते, तरुण अवस्थेमध्ये होते, त्यावेळी एका कार्यक्रमामध्ये, लग्नाच्या कार्यक्रमामध्ये ते गेलते आणि सगळ्या माणसाने मिळून त्यांच्यावर एक नियम ठोपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीपासून ते समाजापासून बाजूला झाले आणि त्यांनी थोड्या दिवसांनाच आर्य समाजाची स्वीकृती दिली आणि त्या आर्य समाजामध्ये गेले. ही घटना तुमच्यासमोर निदर्शनानं मुद्दावनं मांडवले. त्यामुळे युवक लोकांना जर तुम्ही निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने ट्रीट केला, त्यांची मी सांगितले पहिला लगाम नसतोय, ती निश्चितपणे ड्रायव्हर्ट लगे होतात. आज परिस्थिती हीच आहे. एक ड्रायव्हर्ट करायला दोन कारणं लई मोठी आहेत, मोबाईल आणि टीव्ही. आणि त्याच्यातून तुमचं डायव्हर्शन झालं, तुमच्या माध्यमातून डायव्हर्शन झालं, तर निश्चितपणे ती परत कधीही धर्माशी जोडत नाहीत. लिहून ठेवाय. त्यामुळे पहिली प्रवृत्ती काय असेल, तुम्ही जे धर्मामध्ये आचरण करताय, धार्मिक व्यक्ती, ते तुमचं आचरण धर्मामध्ये बी, मंदिरामध्ये बी आणि घरामध्ये बी तसंच ठेवा. त्यात बदल काय ठेवू नका. नाही इथे एक वागायचं, तिथे एक वागायचं, मनाने एक करायचं, मनात एक विचार करायचा आणि करताना तुम्हीच म्हणलं, मी काय म्हणतो ना, तिसरं करायचं. म्हणजे करणार म्हणाले वे, हां नाही म्हणा की, मी म्हटलो काय आणि काय.
एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, दुसरं कारण, सगळ्यात दुसरं कारण कोणतं असेल की जी लोक धर्मापाशी येत नाहीत त्यांचं सगळ्यात दुसरं कारण कोणतं असेल तर त्यांची इथं आल्यानंतर उपासना होते. उपासना याचा अर्थ काय माहिती आहे, याचं मूळ कारण आहे की इथं आल्यानंतर त्यांनी काय करू इच्छितात ते करून देत नाहीत. काय सांगाले बघा, मी आज बऱ्याच युवकांची ही इच्छा असते मी धर्मात आल्यानंतर मी हे करतो ते करतो, त्यांचा उत्साह असतोय, परंतु बरेच माणसं नाही त्यांना रोखतात, त्यांना करून देत नाहीत. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. धर्मात येणाऱ्या व्यक्तींची इच्छा असते की मी धर्मात आलोय, उत्साहपूर्वक मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, त्यांची इच्छा असते, परंतु त्याला वावच मिळत नाही. आणि एक सगळ्यांना भीती काय माहिती काय, माणसांना सगळ्यात मोठी भीती काय असेल, सगळ्यात मोठी भीती काय माहिती काय, आमचा मुलगा मुलगी जर धर्माकडे गेली तर महाराज माताजी बनतील, काढून टाका. तेवढं सोपं आहे वे. लगेच महाराजांच्या सानिध्यात गेला महाराज माताजी बनले असते तर लय झाले असते. मग आजपर्यंत लाखो महाराज माताजी आम्ही केले असते. तसं होते वे. ज्याचं जास्त पुण्याचा उदय, सातिशय पुण्याचा उदय आणि भवाभवातला पुण्य उदय देणार आहे तोच निश्चितपणे महाराज माताजी बनणार आहे. असं सांगून लगेच महाराजांच्या सानिध्यात आल्यावर कोण महाराज माताजी बनलं असतं तर लय झालं असतं. असं बनत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात, तशा कोणत्याही, आणि त्याच्या पुढे जाऊन दुसरं काय माहिती काय, आमच्या समाजामध्ये एक प्रथा किंवा रूढी पडून गेल्या की निश्चितपणे कमी वय असेल त्यांनी धर्म करायचं नाही, म्हातारा झाल्यावर धर्म करायचं म्हणून. हे पहिला बदलून टाका. आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम म्हणत होते, धर्म 55 से नहीं बचपन से करना चाहिए. काय म्हणलो मी, धर्म 55 से नहीं बचपन से करना चाहिए. लहान वयात असल्यापासून धर्म करायला पाहिजे. आमच्या भागात एक रूढी परंपरा पडून गेल्या, हे लगेच कोण तर बारका पोरगा, बारकी पोरगी किंवा तरुण मुलगा मुलगी कोण धर्म करायला लागले, महाराजांच्याकडे आहारला असेल, स्वाध्यायाला असेल, चालले, हे लगे काय म्हणतात, महाराज होणार आहेस, लगेच ठपका मारून मोकळ्या. तुम्ही काय लायसन काढलाय वे, वाटायला लायसन. ही गोष्ट लक्षात घ्या. या गोष्टीमुळे सुद्धा बरेच नाही युवक युवती, बरेच श्रावक श्राविका याच्यापासून बाजूला आले धर्मापासून. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांची उपासना व्हायला, त्यांनी जे करायचा प्रयत्न करल्यात त्याला वाव मिळणं म्हणून. त्यामुळे कधी अशा गोष्टी कधी करू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणी व्यक्ती, कोणी मुलगा मुलगी निश्चित रूपानं महाराजांच्या जवळ आल्यावर लगेच महाराज माते बनणार. फक्त चांगला माणूस आणि चांगली युवक युवती किंवा चांगला सज्जन धार्मिक पुरुष मात्र बनेल तो, किंवा युवती बनेल. ही गोष्ट महत्वाची आहे. तो काय बनेल याच्याशी घेणं देणं तुमचं नाही. त्यामुळे चांगला बनायला एवढे तर बघा ना. आणि तिसरी गोष्ट कोणती असेल, तिसरं कारण आहे वास्तविक धर्माला समजून सांगण्याचा अभाव. काय म्हणाले बघा, आई वडिलांना त्यांच्या घरच्यांनाच पहिला धर्म माहीत नाही. त्या युवकांना, युवतींना, घरातल्या माणसांना, नवऱ्याला, सगळ्यांना कसं सांगणार समजून हे धर्म असा आहे. आम्हानेच माहीत नाही. पहिला ग म पासून आम्ही सुरुवात, एक दोन शून्यपासून, शून्य कसं काढायचं, एक कसं काढायचं, इथनं आमची सुरुवात. मग आम्ही घरातल्यांना, सगळ्या मुला मुलींना, युवक युवतींना, श्रावक श्राविकांना कसं धर्म समजून सांगणार, याचा अभाव आज आहे. पहिला आम्ही निश्चित रूपाने स्वाध्याय करणं आवश्यक आहे. याच्यासाठी सगळ्यात आवश्यक बाब काय असेल, स्वाध्याय. आणि त्याच्यानंतर काय असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यानंतर सगळ्यात मोठी बाब काय असेल, धर्माच्या सगळ्या गोष्टींचा, धर्माच्या आचरणाचा सगळा स्वीकार आणि त्या आचरणाला आपल्या जीवनात घेण्याचा प्रयत्न करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हीच पहिला शिकायला तयार नाही. पूजन कसं करायचं, नमोस्तु कसं करायचं, किमान कुणाला काय म्हणायचं, काही गोष्टी कशा आहेत, विधान कसे करायच्या, कुठल्या गोष्टी कुठल्या अवस्थेला काय करायचं, महाराजांच्या जवळ कसं गेल्यावर कसं वागायचं, मातांच्या जवळ कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. हो, आम्हानेच समजावून सांगायला येत नाही, आम्हानेच माहीत नाही. आम्ही मुला मुलींना काय सांगणार आहे हो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात, त्यांना योग्य ते उत्तर देऊ शकत नाही, म्हणून ती मुलं मुली धर्माकडे येत. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, आता सगळ्यात महत्वाचं काय असेल, सत्संस्कार आणि सत्संगती. सत्संस्कार आणि सत्संगती हे तर सगळ्यात महत्वाचं गिजवण्यात पहिला पाहिजे. महाराज इकडं आता किती वर्षाने मिळालं संस्कार मिळतात की नाही, ह्या गोष्टी तर अभावच आहे. पाठशाळा चालू नाही, आत्ता चालू केल्या वाटतं.
मधल्या काळात थोडी थोडी चालू होती, परंतु कंटिन्यू चालू ठेवणं आवश्यक आहे. सत्संस्कार कशामुळे मिळणार आहेत? पाठशाळेमुळे मिळणार आहेत. आणि सत्संगतीनं काय मिळणार आहे? चांगलं आचरण कसं करायचं, कसं वागायचं, हे सगळं गुरूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय 3 काळात मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, आज सगळ्यात महत्वाची काय? सगळ्यात महत्वाचे संस्कार. तुमच्या मुलींना, तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना जेवढे संस्कार देतील देण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आवश्यक बाब आहे. त्याच्यासाठी सत्संगतीमध्ये आणायला लागेल संस्कार देण्यासाठी. आज संस्कारांची का आवश्यकता आहे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांच्या बाबतीत आज वेगवेगळ्या घटना घडाल्यात. श्रावकांच्या बाबतीत वेगवेगळ्या घटना घडाल्यात. त्या सगळ्यावर जर मात करायचं असेल तर आपल्याबरोबर एक सक्षम पर्याय काय असेल तर संस्कार हे सगळ्यात मोठा पर्याय आहे. त्याला धर्म आचरणाचे चांगले संस्कार त्या मुलींना द्या. ही गोष्ट महत्वाची आहे. आज सगळ्यात काळाची गरज बनलेली आहे. मी एक कायम उदाहरण सांगतोय बघा, हसत खेळत. संस्कार जर चांगले नसतील, संस्कार जर चांगले असतील तर काय होते आणि काय होत नाही. कायम उदाहरण सांगतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आज मुली नाही, त्यांना काय शिकवायला लागत नाही. TV आणि मोबाईलच्या युगात वागणारी ही सगळी मुली येत नाही, नुसतं देखी शिकतात. मी परवाच सांगितले, पप्पा घरात असं करायला लागले, मुलगा लगे असं करते. देखीचे संस्कार आहेत. मी परवाच सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी त्यांना शिकवायला सांगायला लागत नाहीत. चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी असतील ते त्यांना सांगायला लागतात, शिकवायला लागतात. परंतु जे की नाही निश्चितपणे देखीच्या वाईटच्या गोष्टी आहेत, ते देखी नुसतं बघूनच शिकतात. त्यामुळे ह्या गोष्टीचं चिंतन तुम्ही तुमच्या जीवनात करा. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न जेवढा करता येईल तेवढा करा. कारण की संस्कार सगळ्यात महत्वाची बाब आहे. आमच्या जीवनात सगळ्यात आवश्यक बाब असे संस्कार आहे. मी उदाहरण कायम देतोय. जर चांगले संस्कार झाले तर काय होते आणि चांगले नाही झाले तर काय होते. पहिला नाही झाली ते सांग्या, पहिला वाईट बघूया. मी कायम उदाहरण देतोय. जर चांगले संस्कार झाले नाही, देखीच्या संस्कारामुळे कसं नुकसान होऊ शकतंय. एका मुलग्याचं मी कायम उदाहरण देतोय. एक मुलगा आणि त्याचे बाबा होते आणि ते बाबा का नाही, त्या बाबांना एक वाईट सवय होती. काय माहिती काय, कुणाचं बी काय चुकलं तरी ती मूर्खा म्हणायची. त्या बाबांना वाईट सवय होती आणि ते मुलग्याला ऐकून त्या मुलग्याला बी ती सवय पडली. आणि एक दिवस काय झालं माहिती काय, एक दिवस ऑफिसचं काम घरात बाबा टेबल खुर्चीवर करत बसलेले, सगळ्या फायली बिली घेऊन ते लेखन करत बसलेले. मुलगा नाही तिथं पुढं बाबांच्या पुढे खेळण्यातली एसटी घेऊन एक खेळ करत होता. काय खेळ करत होता माहिती काय, ती एसटी घेऊन खेळ करत होता. तो म्हणत होता, चला कुठल्या मूर्खांना एसटीत चढायचं आहे चढा, कुठल्या मूर्खांना उतरा, ही एसटी गिजवण्याला जाणार आहे. बाबा म्हणाले, माझं डॉयलॉग मारले की. तरी बी बाबा ग बसतात, काय परत काय म्हणते बघूया. परत आणि ते मुलगा म्हणते, चला कुठल्या मूर्खांना उतरा, कुठल्या मूर्खांना चढायचं, ही एसटी नाही गिजवण्याला जाणार आहे. आता गडंगलीज मध्ये आल्या. बाबांना एवढा राग येतोय, माझं सगळं डॉयलॉग म्हणले, पेन बिन खाली ठेवतात, उठतात, दान तुम्ही करताय ते करतात. एवढं मारतात बिचारायला. त्या पोरग्याला, बारक्या पोरग्याला एवढं मारतात, त्या मुलग्याला उठता बी येत नाही, एवढं मारले जाते. आणि आपल्या येऊन काही जागेवर बसतात, अजून पेन घ्यायचंय तोपर्यंत मुलगा काय करतोय, एवढं मारलेलं असून तर सरकत एसटी जवळ जात आहे. आता हातामध्ये पेन घेतल्यात तर तो मुलगा परत म्हणतोय, चला कुठल्या मूर्खांना उतरायचं, उतरा, कुठल्या मूर्खांना चढायचं आहे. आत्ताच एका मूर्खामुळे ही एसटी 5 मिनिटं लेट झाल्या. कुणी कुणाला मूर्ख बनवलो. त्या मुलग्यानं बाबांना मूर्ख बनवलं नाही, तुम्ही चुकीचं समजायलाय. तुमच्या मनात तेच होतं. बाबांनी आपल्या स्वतःला मूर्ख समजून घेतलं आणि करून घेतलं. बाबांना जर ती वाईट सवय नसती तर त्या मुलग्याला 3 काळामध्ये ती वाईट सवय कधी लागली नसती. आज तुम्ही घरामध्ये मुलांना व्यसनाची सुद्धा कुठले पदार्थ कधी आणायला पाठवून देऊ नका. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या मुलांच्यावर मुलींच्यावर चांगले जर संस्कार केले, त्या मुलांच्यावर चांगले संस्कार होणार आहेत. आणि जर वाईट संस्कार दिले नसले तरी सुद्धा तुमच्याकडनं बघून ते मुलं शिकू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या मुलग्याला शिकवलं नव्हतं बाबांनी, तू मूर्खा म्हण म्हणून. बाबांचं ऐकून तो मुलगा शिकला होता. त्यामुळे आई वडिलांनी बी लय सजग राहायला लागते. आजची मुलं लय हुशार आहेत, अपडेटेड मॉडेल. अपडेट काढायला लागत नाही, ते अपडेट होऊनच आलेत पोटात नाही येताच म्हणतात, माँ पप्पा को बताओ मैं आ रहा हूं संभाल के रे. एवढे अपडेटेड आहेत मुलं आत्ताची.
त्यामुळे त्यांना सांगायला लागत नाही, देखमदेखी शिकतात ते सगळं. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, तुमच्या युवक युवतींना, तुमच्या मुलांना कसे संस्कार द्यायचे आणि कसं शिकवायचं आहे. ते चांगले संस्कार आणि सत्संस्कार त्यांना निश्चित रूपाने द्या. ते कधीही जीवनात बिघडणार नाहीत, कधीही वाया जाणार नाहीत. आजपर्यंत बघा, आज मी मनापासून आणि उत्साहाने एक व्यक्तीचं नाव घेतो की ज्यांनी या दक्षिण भारतातल्या लाखो युवकांना व्यसनमुक्त आणि धर्म संस्कारित करण्याचं काम केलं. ते ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनर यांचं नाव घेतोय. कारण की लाखो आणि युवकांना त्यांनी याच्यापासून दूर करून, व्यसनापासून दूर करून धर्मामध्ये आणण्याची किमया केली. आज आई वडिलांना जमलं नाही, ते दक्षिण भारतातल्या एका व्यक्तीनं एवढ्या लाखो युवकांना त्यापासून बांधून घेतलं. आज त्या लाखो युवकातले बरेच युवक आहेत ते महाराज अवस्थेमध्ये आहेत. एवढे चांगले संस्कार. आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या मुलांच्यावर संस्कार केले ते एक मुलगा सुद्धा आजपर्यंत फेल गेलेला नाही. काय सांगवले, कान उघडं ठेवून ऐकायलंय काय? ज्या ज्या मुलांच्यावर बाबासाहेब वीराचार्य कुचनरे, म्हणजे वीराचार्य बाबासाहेब कुचनरे ॲडव्होकेट सरांनी ज्या ज्या मुलांच्यावर संस्कार केले, तो एक मुलगा सुद्धा आजपर्यंत फेल गेलेला नाही. निर्व्यसनी आहेत. रोज मंदिरचं दर्शन करणे, महाराज माताजी आले की त्यांची सेवा करणे, कुठं विहार असेल त्या विहारामध्ये सामील होणे, चौका घेऊन जाणे, धर्मक्षेत्रांची यात्रा करणे, या कंटिन्यू आजपर्यंत संसार करत करत सुद्धा त्या मुलांनी आजपर्यंत पाळले. कारण की वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनरेंचे संस्कार त्यांच्यावर होते. जर एक व्यक्ती जर एवढ्या लाखो युवकांना सुधरू शकतोय, पालक आपल्या मुलांना का सुधरू शकत नाही? याचं चिंतन करा जीवनामध्ये. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना शिक्षण कमी गेलं तर चालेल, पैसा संपत्ती घर जमीन जुमला कमी दिला तर चालेल, परंतु त्यांना संस्कार द्यायचं कधी विसरू नका. पहिला काय द्यायचं असेल, जमीन जुमला संपत्ती शिक्षण काही देऊ नका, पहिला त्यांना धर्माचे संस्कार द्या. संस्कारित मुलगा असेल, आमचे आचार्य सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, सुपुत्र हो तो क्यों धन संचय, कुपुत्र हो को क्यों धन संचय. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. एवढंच वाक्य आहे. समजा कुपुत्र असेल म्हणजे जो व्यसन करतोय, धर्माकडे कधी येत नाही, मंदिरला येत नाही, असा कुपुत्र असेल, मुकेश अंबानी एवढे जरी पैसे साठवून ठेवला तुम्ही तरी ते सगळं घालवणार आहे. कारण की त्यावेळी व्यसन आहे आणि वाईट सवय आहे. किती बी पैसा संपवून ठेवा, जगातली सगळी संपत्ती साठवून ठेवला तर तो सगळी संपत्ती तो संपायच्या आधी संपवून टाकणार आहे. काय म्हणलो मी? तो संपायच्या आधी संपत्ती संपवून संपणार आहे तो. आणि सुपुत होतो क्यों धन संचय. सुपुत्र असेल जो धर्माचं आचरण करतोय, मंदिरची व्यवस्था करतोय, महाराजांचा आहार आदी सगळ्या गोष्टी धर्माच्या पार पडतोय, विधान पूजा आदी दशलक्षण सगळ्या गोष्टी करतोय, त्याला सुद्धा धन संचय करून ठेवण्याची गरज नाही. कारण की त्याच्याजवळ एवढ्या पुण्याचा साठा आहे. कारण की तो धर्माच्या क्रिया सगळ्या पार पडतोय, तो आपोआप पैसे मिळवू शकतोय आणि त्याच्याजवळ किती बी पैसे येऊ शकतोय, कारण त्याकडे धर्म आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सुपुत्र असेल तर धन संचय करण्याची आवश्यकता नाही. आज आई वडील का नाही रात्रंदिवस, नुसता रात्रंदिवस, तुमच्याकडे पाऊस लय आहे हो, तिकडच्या भागात पाऊस कत्तर पडतोय. पाऊस पडल्यावर का नाही ते काय काय म्हणतात की पाऊस पडल्यावर एक दोन पायाचा प्राणी ड्राव ड्राव ओरडते बघा. काय दोन पाय का चार? हां, हुशार हुशार, जागा आहे. चार पायाचा प्राणी सारखं पडला की चालू असते, रॉक 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 रॉक. जैनांचं काम हेच चालू आहे आज. रात्रंदिवस नुसता रॉक 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 रॉक. झोप लागत नाही, काय होत नाही, नुसता मी एवढा पैसा मिळवून ठेवणार आहे, माझा पोरगा येतो नाही, बसून खायला पाहिजे. बसून नाही, झोपून खातोय. बसून कशाला खातोय तो? एवढं मिळवून ठेवल्यावर त्याला काय जाते? कळलं का काय सांगाले? लई लई चांगलं कळलं असेल. म्हणून मी म्हणलो सुपुत्र असेल तर धन संचय करण्याची आवश्यकता नाही आणि कुपुत्र असेल तर धन संचय करण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट लक्षात घ्या गिजवणेकर. तुम्ही जन्म मुलांना दिलाय, त्यांना चांगला धर्म आणि धर्माचे संस्कार द्या आणि तुमचं बी जीवन जगत असताना धर्मासहित जीवन जगा. तर तुम्ही या जैन कुलामध्ये आणि गिजवण्यासारख्या गावात जन्म घेऊन तुमचं सार्थक आहे, तर सगळं व्यर्थ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
कळलं काय सांगालोय? या गोष्टीचं चिंतन करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर चांगल्या मुलांना जर चांगले धर्माचे संस्कार दिला, आज मुलींच्या बाबतीत लई ओरड चालू आहे इकडे तिकडं, की मुली अशा वागतात तशा वागतात. त्या मुलींचा निम्मा दोष मुलींचा आहे, निम्मा आई वडिलांचा आहे. आणि आई वडिलांच्यात बी आईचा 80%, वडिलाचा फक्त 20%. आयांचा लई गोळ असतोय. डायरेक्ट बोलतोय, मी भेट नाही, काय भेऊ नका, आहार करत नाही म्हटलं तर लगे उद्या जातो उत्तूर. काय भेटतोय काय? मी ऐनापूर एक घर आमचं करून घालतील आम्हाला, आहे नाही? आहेत बघा कोरडी इथं बसल्यात, काय भ्यायचंय त्याला, काय भेट नाही मी. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या या आसपासच्या गावात माझी ओळख आहे, काय भिण्याची गरज नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी भेट नाही. कारण का सांगवलंय? त्या मुलींना एक गोष्ट लक्षात घ्या, त्या मुलींना पहिला पाठीशी घालण्याचं काम आया करतात संस्काराच्या बाबतीत. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात जास्त चूक कुणाची असेल? आईने त्या मुलींना संस्कार दिले नाहीत. योग्य वेळ आल्यावर योग्य ती शिक्षा देऊन त्यांना संस्कार द्या ना. नाही म्हणले मंदिरात जात लावा की काय बनणार आहे? सांगितलंय कधी? आणि ज्यावेळी फेल जाते तेव्हा मग महाराज आमची मुलगी चुकवल्यानं जरा समजावून सांगा. आम्ही काय ठेका घेतलाय वे? ज्यावेळी आमच्या हातातनं सगळी गाडी सुटते त्यावेळी येणार महाराजांच्याकडं. लहानपणी जर त्याच व्यक्तीला, त्याच मुलगीला जर लहानपणी महाराजांच्या सानिध्यात सोडला असता तरी ते आजपर्यंत कधी फेलच गेले नसते. हे मला सांगायचं आहे. मला हे सांगायचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे आई वडील ऐकायला त्या सगळ्या आई वडिलांनी मी ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं आवश्यक आहे, तर तुमच्यात बदल होणार आहे. आणि एकदा जर धर्माचे संस्कार झाले, कितीही काही वाईट प्रसंग येऊन दे, त्या ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी कधीही फेल जाणार नाही. एक उदाहरण सांगतो. नवजोत मखदूम नावाचा एक मुलगा आहे अब्दुल्लाटचा, तो माझा प्रथम शिष्य बी आहे. तो हे कायम उदाहरण सांगायचं, गोष्ट सांगायचं आहे महत्वाचे आहे, ज्याचा आहे त्याचं सांगायला पाहिजे, नाही चोरीचा दोष लागतोय. नवजोत नावाचा मुलगा आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो उदाहरण सांगत होता. एक मुलगी होती, कुठल्या गावची? गिजवणे. ज्यांचं खायचं त्यांचं सांगायचं ना. तर 4 महिने पत्ता एकच आहे, मुक्काम पोस्ट. हुशार लगे येते. तर गिजवण्याची एक मुलगी होती आणि एक कुठला तर मुलगा तिच्या कॉलेजमध्ये होता आणि ती मुलगी गेलती कॉलेजमध्ये. आणि तुम्हाला माहिती का, आता कॉलेजमध्ये वेगवेगळे डे साजरे करतात. पहिला आई वडिलांनी ऐका, कान उघडे ठेवून. कान उघडायत काय? कान उघडे ठेवून ऐका. कुठलेही नाही पाश्चात्य संस्कृतीचे डे मुलांना साजरे करून द्यायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीचे जे सण आहेत ते सण साजरे करून द्या त्या मुलांना, डे साजरे करून देऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या, वर्षाचे 365 दिवस आणि टोटल डे आहे 455. कुठनं आले हो? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डे आहेत ते माणसाला माणसाशी तोडणार आहेत आणि भारतीय संस्कृतीचे जे सण आहेत ते माणसाला माणसाशी जोडणार आहेत. तुम्हाला जोडायचं आहे का तोडायचं आहे? हुशार. मग आजपासून डे साजरे करायचे, केल्याशिवाय राहायचे. करायचे नाहीत. बळवून मुद्दामनं सांगावले आई वडिलांना महत्वाचे. ती मुलगी जी होती की नाही ती गेली ती कॉलेजला आणि त्या वेगवेगळे डे साजरे करतात. त्या दिवशी होता रोज डे म्हणा. काय असते तुम्हाला माहिती आहे? मला काय माहीत नाही. ऐकून होय माहिती आहे म्हणलं. बघा ही बघा डंबेल्स. चिंतन करा. आत्ताच सांगितलं डे सगळे सोडायचे, माहिती आहे? सोडायचा आहे. डे कुठले साजरे करायचे? रोज डे. ते काय असते माहिती काय? कुठल्याही प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची सगळी फुलं मुलांनी मुलींना द्यायची आणि मुलींनी मुलांना द्यायचं म्हणा. त्याला म्हणतात रोज डे. सगळ्या प्रकारची फुलं. आणि काय झालं, ती मुलगी कॉलेजला गेलती आणि ते एक मुलगा होता, त्यानं काय केलं माहिती आहे? गुलाबी कलरचं जे कमळ होतं नाही त्या मुलगीला दिलं. मुलगीने खान देशी कानाका लावली. कुठल्या गावची होती? हुशार. एक लावली कानाखाली, अशी बोटच उठलेली, एवढी बोट उठलेली. रडत रडत मुलगा त्या मुलगीला काय म्हणते माहिती काय? माझं प्रेम आहे म्हणून मी तुला का नाही ते कमळ दिलं नाही, माझ्या पक्षात चिन्ह कमळ आहे म्हणून दिलंय म्हणते. ती मुलगी संस्कारित पाठशाळेमध्ये, सन्मती पाठशाळा गिजवणीमध्ये शिकलेली मुलगी, ती काय म्हणत्या? मी तर तुला कुठं मारले, माझ्या पक्षात चिन्ह आहे म्हणून दिलंय. संस्कारित मुलगी असेल तर स्वतः संरक्षण स्वतः करू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. हे सांगायचं आहे मला.
आज जर एक मुलगी संस्कार झाली तर दोन्ही घरांना निश्चितपणे संस्कारित ठेवू शकते आणि दोन्ही घरांना सगळ्या कुसंस्कारापासून वाचवू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मुलांना मुलींना संस्कारित बनवा, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे चिंतन करा. त्या मुलगी जर संस्कारित नसती तर निश्चित रूपाने त्या भोळ्या बाड्या शब्दामध्ये की नाही अडकले असते आणि घोळ घोटला असता, मग माझ्याकडे यायला लागला असतं. मला समजावून सांगा जरा. हा, घोळ मिटवायला होय सांगाले, कारण की आमचं कॉन्ट्रॅक्टच आहे. चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची युवा पिढीला काय द्यायचं असेल तर धर्माचे संस्कार पहिला द्या. अजून कुणाकुणाची मुलं निश्चित रूपानं अभिषेकला येत नसतील, त्यांची पुरुष अभिषेकला येत नसतील, पहिला वडिलांना ना हो मुलं कशी येणार, पहिला वडीलच येणार नाही. सगळ्यांना वाटते काहीतरी वेगळं, पहिला सगळ्यांनी यायला पाहिजे, बुजुर्ग लोक सुद्धा यायला पाहिजे. आज निश्चित रूपानं तिकडच्या जर सांगली कोल्हापूरमध्ये जाऊन बघितला, 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष झालेले आजोबा सुद्धा अभिषेक पूजन सगळ्या गोष्टी आज सुद्धा पार पडतात. आता इथं चौगले मामाच आहेत की आमची प्रतिमाधारी उचगावचे, आता सुद्धा त्यांच्या उचगावमध्ये असले तरी सुद्धा नाही अभिषेक सगळ्या क्रिया पूजन करून मग बाहेर पडणार. गोष्ट लक्षात घ्या. काय सांगालोय आम्ही निश्चित रूपानं आज शिकवण्यासाठी आम्ही सगळेजण पहिला धार्मिक बनणं आवश्यक आहे. धर्माचं वलय निर्माण करायचं असेल सगळ्या निश्चित रूपानं समाजाला धार्मिक बनणं आवश्यक आहे आणि सगळ्या समाजामधील अधार्मिकता इथे सगळी काढून टाकायला पाहिजे. त्याच वेळी जैन धर्म, युवक युवती आणि श्रावक श्राविका ही सुक्ती साकार होईल, नाही तर 3 काळात साकार होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करा, सगळ्या गोष्टीचं चिंतन करा. आणि कुणाला शिकवायचं असेल तर सगळ्या गोष्टींना शिकवणारा पहिला शिकायला पाहिजे आणि मग शिकवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. आज संस्कारांची आवश्यकता आहे, सगळ्यात जास्त आवश्यकता संस्कारांची आहे. निश्चित रूपानं आजपासूनच पाठशाळेला, तुमच्या या पाठशाळेला सन्मती पाठशाळा गिजवण्याला प्रारंभ होतोय. आठवत असेल तुम्हाला, ज्यावेळी मी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये होतो त्यावेळी पाठशाळेची स्थापना केली होती. त्या जुन्या हॉलमध्ये एक डिजिटल लावून सन्मती पाठशाळा, तिथं मी त्या पाटावर बसलो होतो आणि तिथं पाठशाळेचे ओपनिंग करून पहिले एक प्रवचन करून, प्रवचन नाही ब्रह्मचर्य अवस्थेत व्याख्यान, महाराज झाल्यावर प्रवचन, ते सन्मती पाठशाळेची स्थापना करून मी गेलतो. आठवते का बघा तुम्हाला? बरीच लोक आलती त्या पाठशाळेला आणि बरीच मुलं येत होती. त्यानंतर महाराज झाल्यावर आलो तेव्हा सुद्धा त्याचं ओपनिंग केलं, 2ड झालं. आठवते काय? महाराज झाल्यावर 18 पूजेच्या वेळी आलतो की, त्यावेळी सुद्धा रोज पाठशाळा घेत होतो. मी पाठशाळा घेत होतो, सांगत होतो आणि मग बाकीच्या गोष्टी सगळ्या करतो. आणि ह्या गोष्टी का आवश्यक आहेत? आम्ही या गोष्टीला पुढे नेणं आवश्यक आहे. संस्कारांची फार आवश्यकता आहे. आज युवक युवती एवढ्या वेगळ्या वळणावर आहेत, वेगळ्या उंबटावर आहेत, त्यांना एक वळण चांगलं द्यायला पाहिजे. युवक असा असतोय, युवक युवती असे असतात आणि लहान मुलं असतात की चिखलाच्या गोळ्याप्रमाणे. त्यावेळी जर तुम्ही आकार दिला नाही, एकदा जर त्याची मूर्ती बनली, कसा गोळा बनेल, कसा वाळेल, एकदा वाळला की परत आकार देतो म्हटला तर आकार मिळणार. त्याला मग मोडून परत पाणी लावून चिखलाचा ते लई त्रास पडतोय. त्याच्यापेक्षा आत्ताच अजून गोळा आहे चिखलाचा, तोपर्यंत त्याला निश्चितपणे संस्काररूपी आकार देणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. आज बरेच निश्चित रूपानं कितीही काय केलं तर धर्माच्या व्यवस्थेला पालन करणारे किती मुलं आणि किती मुले आहेत किंवा किती युवक युवती आहेत, किती श्रावक श्रावे की याचं चिंतन तुम्ही करा. तुम्ही सगळ्या गोष्टी करायला आहे, परंतु तात्पुरत्या न होता आपल्या अंतरंगातनं 100% बदल होणं आवश्यक आहे. याच्यासाठी मला किती बोट वाकडं करायला लागेल काय माहीत नाही. कारण की नीतिकार म्हणतात, जब घी सीधी उंगली से नहीं निकले तर उंगली टेढ़ी करनी पड़ती है. त्यामुळं चांगल्यासाठी निश्चित रूपाने कधीच बोट वाकडं करायला आम्ही मागं पुढं बघणार. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं सगळ्या गोष्टींचं चिंतन करा. आम्हाला संस्कारांची आवश्यकता आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, कुठली वस्तू जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तू बघा, जोपर्यंत त्या वस्तूवर संस्कार होत नाही तोपर्यंत त्याची किंमत वाढत नाही. कापसाची किंमत किती आहे बघा, इकडं तिकडं असंच टाकून देतोय. आणि ज्यावेळी त्या कापसाचं रूपांतर विणकराच्या माध्यमातून विणकर रूपी गुरु त्याला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून कपड्यामध्ये रूपांतर होते, त्याची किंमत किती वाढते बघा. लाकूड आहे, जोपर्यंत लाकूड आहे इकडे तिकडे पडलेलं आहे किंवा जाळून टाकलेलं आहे, परंतु तेच लाकूड जर सुताराच्या हातामध्ये गेलं आणि सुंदर असं त्याची खेळणी किंवा सुंदर असं काहीतरी बनलं
तर त्याला किंमत मिळते, ती जास्त मिळते. त्याच्यानंतर माती आहे, त्या मातीला किंमत काहीच नाही. ज्यावेळी ती मातीचा गोळा कुंभाराच्या हातात जातोय आणि त्याचा सुंदर असा कलश बनतोय, त्यावेळी त्या कलशाची किंमत आहे, सगळं जग डोक्यावर घेऊन फिरते. त्या कलशाला एवढी किंमत वाढते. जोपर्यंत कुठल्याही वस्तूवर, कुठल्याही निचुरवान पदार्थावर संस्कार होत नाही, तोपर्यंत त्या निचुरवान पदार्थाची, त्या वस्तूची कधीही किंमत वाढत नाही. त्याप्रमाणे निश्चित रूपानं जोपर्यंत मुला मुलींच्यावर आणि श्रावक श्राविकांच्यावर संस्कार होत नाही, तोपर्यंत त्यांची किंमत वाढणार. जर आम्हाला हे करायचं असेल तर जेवढ्या प्रमाणात संस्कारित करता येईल पिढीला तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पहिला तुम्ही तुमच्या अंगाला सगळी वळण पाडा. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आज आदर, विनय, सत्कार या गोष्टी जर त्यांच्याकडून घडवायच्या असतील, सगळ्यांच्या मध्ये यायच्या असतील, तर आमचं सगळं घर निश्चितपणे धार्मिक स्थितीला यायला पाहिजे. तर घरामध्ये एक गुण्यागोविंदाचं वातावरण, स्वर्गाचं वातावरण आणि आदर्शाचं वातावरण घरामध्ये राहील. नाहीतर एकाचं तोंड इकडं आहे, एकाच तोंड इकडं आहे, एकाच तोंड तिकडं आहे, एकाच तोंड तिकडं आहे, एकाच तोंड तिकडं आहे, झालं चारी दिशेला चारी तोंड. कसं त्या घराचा स्वर्ग निर्माण होईल? 3 काळात होणार नाही. जोपर्यंत या गोष्टी आम्ही करणार नाही तोपर्यंत 3 काळात होणार नाही. आणि बघा, एखादं गरीब घराणं आहे परंतु घरातले सगळे लोक धार्मिक आहेत, ते सगळे एका ठिकाणी गुण्यागोविंदानं कसं राहतात बघा. सगळ्यांशी बोलून चालून व्यवस्थित आदर सत्कार विनयपूर्वक एकमेकांचा विनय सत्कार बोलून चालून सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांच्या घरामध्ये चालू आहे. त्याचं चिंतन करा. श्रीमंत अथवा गरीब घराची ही तुलना नाही, मी तुलना करवले संस्कार असणाऱ्या घरांची आणि संस्कार नसणाऱ्या घरांची. त्यामुळे चिंतन करा, धर्म असणाऱ्या घरांची, धर्म नसणाऱ्या घरांची. ज्यांच्याजवळ धर्माचे संस्कार आहेत, धर्माची क्रिया आहेत, ते निश्चित रूपानं त्या घरामध्ये सुख शांती समाधान कायमस्वरूपी आहे. आणि ज्या घरामध्ये धर्माचे संस्कार नाहीत आणि धर्माच्या क्रिया केल्या जात नाहीत, त्या घरामध्ये 3 काळामध्ये कितीही प्रयत्न करा, निश्चित रूपानं सुख शांती समाधान राहणार. मी परवा सुद्धा सांगितलं होतं, आठवते का बघा. एक उदाहरण, आता विषय आलाय म्हणून ते उदाहरण सांगतो आणि माझं टायमिंग संपत आलंय. हे उदाहरण सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, निश्चित रूपानं आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. परवा एक उदाहरण सांगितलेलं, लक्ष्मी, आठवतंय का बघा, की एका सासरे होते की नाही, त्या सासऱ्यांच्याकडे रात्री झोपल्यावर स्वप्नामध्ये लक्ष्मी आली. आठवते? सकाळी जेवलेलं माहित नाही, 4 दिवसाचं मागचं 8 दिवसाचं मागचं विचारलं वे. बर, निम्म झाल्यावर कळते, थांबा, सरकार ट्यूब लेट पेटणार. तर रात्री सासरे झोपलेले, त्यांच्या 3 सुना होत्या आणि सासरे झोपल्यानंतर त्या सासऱ्यांच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी आली. आणि लक्ष्मी काय म्हटली माहिती काय, की बघा, तुमच्या घरात मी 15 वर्ष झालं विद्यमान आहे, परंतु मी तुमच्या घरातनं जाणार आहे, परंतु एक अट आहे, तुम्ही काय मागचिला ते देणार आणि मग मी तुमच्या घरातनं निघून जाणार. ठीक आहे म्हणले. एकदम दचकून उठला. हे लक्ष्मी स्वप्नात आलेलं स्वप्न पडल्यावर दचकून उठला. आता लक्ष्मी जाणार म्हणजे सगळं गेलं किंवा घरातलं काय करायचं म्हणून मग सकाळी काय करते, उठल्यावर याला काय झोप लागना, सगळ्या क्रिया लवकर आवरला आणि लवकर आवरल्यानंतर घरामध्ये आला. 3 सुनांना बोलवून आणला. 3 सुनांना बोलवून घेतला, बसवला आणि बघा, माझ्या रात्री झोपेमध्ये लक्ष्मी स्वप्नामध्ये आलती आणि तिनं सांगितलं, तुम्हाला एक काय तर मी देणार आहे आणि तुमच्या घरातनं मी निघून जाणार आहे. काय मागावं? सगळ्यात मोठी सून होती. तिला विचारलं काय मागायचं. तिने म्हटले, बघा सासरी बाबा, सगळ्यात जास्त सोनं, टनानं सोनं मागून घ्या आणि ती गेली तर जाऊन दे म्हणावं. ठीक आहे म्हणले. 2 नंबरची सून होती, तिला विचारलं की काय मागायचं. ती म्हटली, जमीन जुमला, घर बंगला, गाडी हे सगळं देऊन ती गेली तर जाऊन दे म्हणली. 3री सून गिजवण्याची होती. 3ऱ्या सुनेला विचारलं काय मागावं, की पप्पा. 3री सून म्हणाल्या, सासरे भाऊंना काय म्हणाल्या, बाबा. पप्पा लगे म्हणले बाबा. तर बाबा, हे बघा बाबा, सोना, संपत्ती, पैसे, जमीन जुमला, गाडी, मोटरकार, घोडा हे काय मागू नका. लक्ष्मी काय तर देणार असेल तर एक देऊन ते आपल्या जीवनात निघून जाऊन दे. काय मागायचं. तिला विचारलं होती गिजवणीची सून काय म्हणते माहिती काय,
हो का, लक्ष्मीजवळ एकच मागणं मागा. आमच्या सगळ्या घरातले सगळे लोक एका ठिकाणी गुणागोविंदानं, प्रेमानं, वात्सल्यानं एका ठिकाणी कुणासंग न भांडता राहून दे, एवढं देऊन ती गेली तर जाऊन दे. आता सासरे विचार करायला लागले, तिन्ही सुनांनी काय काय सांगितले, काय मागायचं. मोठी सून, मधली सून आणि बारकी गिजवण्याची सून, तिन्ही सुनांनी काय तर मागितले. आता काय मागायचं, सासरे जरा विचार करत बसले आणि सासऱ्यांचं भाव पोचले की गिजवण्याची सून आहे, तिनं मागितले तेच मागायला पाहिजे, ते चांगलं आहे असं सासऱ्यांना वाटलं. मग रात्री दुसऱ्या दिवशी झोपले की झोपल्यानंतर स्वप्नामध्ये लक्ष्मी आली. लक्ष्मी म्हणली, तुझं ठरलं काय. होय ठरले म्हण. मग काय मागायचं तुला, काय देऊ. त्यावेळी तो काय म्हणते माहिती काय, आमच्या घरातले सगळे एका ठिकाणी गुणागोविंदानं, प्रेमानं, वात्सल्यानं राहून द्यात आणि त्याच्याबरोबर आमच्यात कुणाचंही भांडण होणे एवढं द्या आणि तू गेलीस तर जा. त्यावेळी लक्ष्मी काय म्हणते माहिती काय, तू जर हे मागितलं तर तुझ्या घरातनं मला जाता येत. लक्ष्मी कुठं राहते कळलं काय. मला हे सांगायचं आहे, ज्या घरामध्ये प्रेम, वात्सल्य, करुणा आणि त्याचबरोबर सगळे एका ठिकाणी गुणागोविंदानं न भांडता राहतात, त्याच ठिकाणी लक्ष्मी निवास करते, ही गोष्ट लक्षात घ्या. मला हेच सांगायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर घरामध्ये धर्माचं संस्कार असणं आवश्यक आहे. तोपर्यंत या गोष्टी सार्थ होऊ शकत नाही. सगळ्यांच्यावर धर्माचे संस्कार असणं आवश्यक आहे. धर्माचं वलय, धर्माचं चारित्र्य, धर्माचं आचरण सगळ्या व्यक्तींच्या म्हणजे असायला पाहिजे. त्याच वेळी या गोष्टी सार्थ होऊ शकतात, नाहीतर 3 काळामध्ये सार्थ होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चिंतन करा. या सगळ्या गोष्टींचं चिंतन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करावं. निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा आणि या गोष्टीनुसार जेवढं काय तुम्हाला वागता येईल तेवढं वागण्याचा प्रयत्न करा. कारण की संस्कार सगळ्यात महत्त्वाची मोठी देणगी आहे. तुमच्याकडं कार नसली तर चालतात, मोटर कार हो. तुमच्या घरात मोटर कार नसली तर चालत्या, फक्त एक नमो कार असला की सगळं मिळते. कार असून दे नाही तर राहून दे, कार मिळेल अथवा न मिळेल, पण नमो कार ज्यांच्याजवळ आहे, सगळ्या प्रकारच्या कार, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपोआप येतात, मागण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्या जीवनामध्ये चिंतन करा. या सगळ्या गोष्टींचं चिंतन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करावं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, संस्कार एक अशी पर्वणी आहे. अजून मी संस्कारांचा विषय चालूच केला नाही, इथपर्यंत गाडी पोचल्या, संपत आलं. आचार्य भगवंतांनी सुद्धा ग्रंथात संस्कारांचं उदाहरण दिलेलं आहे. 6 प्रकारचे संस्कार आचार्य भगवंतांनी सांगितले. इथपर्यंत गाडी गेली पुढं, आता संस्काराचा विषय चालू होणार. झालं 5 मिनिट राहिलेत. चिंतन करणं आवश्यक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी निश्चित रूपाने त्या गोष्टींची बातचीत मी करेन. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पहिला तुमचं जर मी तुम्हालाच प्रश्न विचारतो. आता समजा तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे, सगळं घर तुम्ही झाडायला चालू करताय, सगळं घर खरडून काढताय, नवीन कलर देताय, सुसज्ज त्याला बनवताय, योग्य ठिकाणी सगळं सामान लावताय, बाहेर मंडप घालताय. कार्यक्रम आहे म्हटलं सगळं करत असते की महिनाभर तयारी. लग्न आहे होय, लग्नाचं मी काय सांगितलं, कार्यक्रम म्हणलो मी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सगळी तयारी करत असताय. त्या सगळ्या तयारीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा. एक गोष्ट त्या सगळ्या तयारीमध्ये महत्त्वाची काय आहे, त्यामध्ये घर सुसज्ज बनवायचं असेल, ते घर चांगलं त्या कार्यक्रमासाठी सज्ज बनवायचं असेल तर त्या घरावर जो पहिला कलर आहे जुना तो खरडून काढायचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. नवीन कलर द्यायची ही भूमिका महत्त्वाची. तसं ते घर सुसज्ज करण्यासाठी जुना कलर खरडून काढून नवीन कलर द्यायला लागतोय. तसं ही आमचं शरीररूपी आणि आत्मारूपी भिंत आहे, ती जर सुसज्ज करायचं असेल तर आत्मारूपी भिंतीवर जो कुसंस्काररूपी जुना कलर आहे तो खरडून काढायला पाहिजे आणि सुसंस्काररूपी धर्मसंस्काररूपी नवीन कलर द्यायला पाहिजे. तेव्हा आमचं घर सुसज्ज बनणार आहे. काय म्हणलं, सुसज्ज बनवायचं का नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका धर्म महत्त्वाचा आहे. आता समजा कोण व्यक्ती, कोण मुलगा असेल, आता कालच मी परवा दिवशी 2 दिवस 3 दिवस बघत होतो मुलांना. मुलं एक नाही मंडपामध्ये तुम्ही नसताना नाही बरीच मुलं नाही खेळ करतात. एक त्या डांबाला धरतात आणि गोल 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 फिरतात, खेळ करतात का नाही. गोल गोल फिरायचं त्यांना किती आनंदित असते, हसत असतात गोल गोल फिरताना, किती आनंदित असते.
आणि काय होते आनंद काय असतोय त्या डांबाला धरून हात धरून गोल फिरतात तेव्हा आनंदित असतोय. थोड्या वेळानं काय होतं माहिती काय त्या डांबाचा हात सुटते आणि तोंडावर पडतं मग रडायला चालू. याचा अर्थ लय मोठा आहे हो. हे नुसतं तुम्ही ते उदाहरण त्यांना किंवा बघितलं आजच्याला तुम्ही बी बघितलंय बऱ्याच वेळा, परंतु यात काय ग्रहण रहस्य आहे ते मी सांगतो तुम्हाला. तो डांब म्हणजे किरकोळ नाही, धर्मरूपी डांब आहे. तो मुलगा म्हणजे निचुरबान तुम्ही आम्हीच आहे. जोपर्यंत धर्मरूपी डांबाला हात धरून आम्ही फिरालोय तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आनंद आणि आमच्या चेहऱ्यावर हसू आहे. आणि ज्यावेळी धर्मरूपी डांबाचा हात सुटणार आहे त्यावेळी आम्ही तोंडावर पडणार आहे, त्यावेळी आमच्या अंतरंगामध्ये दुःख असणार आहे आणि चेहऱ्यावर मात्र आसू असणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. धर्मरूपी डांबाचा हात कधीही सोडू नका हे मला सांगायचं. जोपर्यंत धर्मरूपीचा डांब हात सुटत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी आणि तुमच्या जीवनामध्ये हास्य आणि हास्यच असणार आहे. आणि ज्यावेळी धर्मरूपी डांबाचा हात सुटणार आहे त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि जीवनामध्ये काटे आणि काटेच असणार आहे. लिहून ठेवा आहे. त्यामुळे चिंतन करा. या सगळ्या गोष्टींचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करावं एवढी भावना करतो. आणि तुमच्या मुलांना या सगळ्या गोष्टीपासून युवक युवतींना मुला मुलींना श्रावक श्राविकांना सगळ्यांना यातून बाजूला करून धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही पुरुषार्थ करावा एवढी भावना करतो. आणि जाता आता एवढेच भाव करतो. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मौज का एवरेस्ट. तभी हम सबको मिलेगा मौज का एवरेस्ट. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की. विजय सागर मुनि महाराज की. प्रभु देव